शुभं करोति। श्रेया, अगं काय केलंस हे? वेड लागलाय का तुला? अगं बोल ना. आई आई मी श्रेया, अगं पहिलटकरणीला वाटते भीती, पण असं अपशकुन करू नये. माझ्यातून चूक झाली आई, मला मला माफ कर. श्रेया, अगं कोणती चूक? काय झालंय सांग. काकू काकू मी खोटं बोलले. मी गरोदर नाही. अरे बाप रे, एवढी घोर फसवणूक, ती सुद्धा खुद्द सासूची. मला माफ करा आई, केवळ विनीतशी लग्न व्हावं म्हणून मी हे नाटक केलं. हो, एवढी मोठी घोडी झाली पण साधी अक्कल नाही तुला. अगं घरामध्ये एवढी मोठी माणसं असताना एकाही माणसाची तुला बोला असा वाटला नाही? कुणाशी तरी बोलायचं होतं. बोलले मी. कुणाशी? मयश. इतकं सगळं करून सुद्धा पुढे बोलायची हिंमत कशी होती तुझी? पर्यंत तुझा सगळा द्वाडपणा गमतीत घेतला मी, त्याचं हे फळ दिलंच. आई मला माफ करा आई, मी पुन्हा अशी चूक करणार नाही. आता शेण खाल्लंच आहे तर त्याचे परिणामही दिसणारच आहेत. भोग आता ते. आता तर सहन करण्याची शक्ती संपली माझी. आत्ताशी कुठे सावरत होतो, पुन्हा सगळं विस्कटलं. आणि तिच्या अशा वागण्यानं कोणाच्या आयुष्याची वाताहत होणार असेल तरी बोलायचंच नाही का काही? मला नाही पटत आहे. पण एक गोष्ट लक्षात आलीये का तुमच्या? कोणती? संपूर्ण वेळ विवेक भाऊजी एक शब्दही बोलले नाहीत, ना तिच्या बाजूनं ना विरुद्ध. गप्पच होते ते. का गप्प होतास तू विवेक? तिला कॅन्सर झालाय म्हणून? नाही, त्या कारणासाठी मी गप्प नव्हतो. मग पण हे सगळं करण्यामागे तिचा उद्देश चांगला होता. उद्देश चांगला असला तरी मार्ग चुकीचाच होता. किमयाने जे केलं ते चुकीचं केलं. जाऊ दे तो विषय. जाऊ दे हा विषय? काय बोलतेस तू अनु? अगं एक वेळ तू मी किमयाला माफ करू शकू, पण विवेक आणि वृषाली तिला माफ करू शकतील? कधीच नाही. आयुष्यात मी हे कधीच विसरू शकणार नाही की माझ्या श्रेयाला किमयाने तोंडघशी पाडलं. तोंडघाशी पाडलं? अगं किमयानी हे सगळं केलं म्हणून विनीतची आई विनीत आणि श्रेयाच्या लग्नाला तयार झाली. इतरही अनेक मार्ग होते विवेक. प्रयत्न केला असताना तर त्या मार्गाने सुद्धा परवानगी मिळवता आली असती. प्रयत्न केला असता तर. वृषाली, आपल्यापैकी कोणी काय केलं ग? कोणीच नाही. आपण फक्त रडत राहिलो आणि ती मुलगी तिला सुचेल तसं करत राहिली तरीही ती दोषी. किमयाच्या या नाटकामुळे श्रेयाचं लग्न ठरलं हे नाही लक्षात ठेवायचं, पण किमयाच्या या नाटकामुळे श्रेयाची मानहानी झाली ती मात्र लक्षात ठेवायची. तू किमयाला बोल लावणार, श्रेयाला नाही का? तर श्रेया तुझी मुलगी आहे आणि किमया पुतणी आहे म्हणून. शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा. असं अंधारात बसू नये किमया. तुला सगळ्यांसमोर यायची लाज वाटतेय हे चांगलंय. असं पहिल्यांदाच होत असेल नाही की तुला तुझ्या खोट्या वागण्याची लाज वाटायला लागली. पण आता यापुढे असंच होत राहील. तुझ्या प्रत्येक खोट्या वागण्याची तुला अशीच लाज वाटत राहील, कारण यापुढे तुझ्या प्रत्येक खोट्या गोष्टीवर मी असाच प्रकाश टाकत राहणार आहे. पण गंमत अशी की मी प्रकाश टाकेन पण तू अंधारात जात राहशील. शुभं करोति